अशी देवी तयार झाली की ती इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते. तिचं रूप पाहिल्यानंतर कोणीही तिला खूप तिच्या संगत लग्नाचीच मागणी करेल. असं म्हणल्यानंतर महिषासूर म्हणाले, जावा आणि तिच्याकडे लग्नाची मागणी सांगा. ठीक आहे म्हणले. सगळे गेले आणि देवीला म्हणाले, देवी, महिषासूर नावाचा खूप मोठा राक्षस आहे. त्याचा असं आहे की तुमच्याशी तो लग्न करणार आहे. मग देवी म्हणाले, महिषासूर नावाचा राक्षसाला मी मारण्यासाठी अवतार घेतलाय, पण तू माझ्यासोबत लग्नाची मागणी घातली. मग त्यांचं झालं. मग देवी म्हणाली, काय नाही, महिषासुराला तयार बसायला लाव. मी लवकरच नाही का युद्ध करायला येणार आहे. युद्ध करण्यासाठी देवी गेली. सगळ्या दैत्यांना मारल्यानंतर शेवट कोणाची बारी आली? महिषासुराची. महिषासुराला देखील मारलं, परंतु शेवट त्याचं एकच मागणं होतं. तो म्हटलं, काहीही करा पण तुमच्या नावात माझं नाव घाला. मग तेव्हापासून देवीला म्हणतात महिषासूर मर्दिनी. आरतीत पण आहे महिषासूर मर्दिनी. मग पहा, मग त्यावेळेस महिषासुराचा वध केल्यानंतर मग देवी काय झालं, रक्त देवीच्या अंगावर सांडल्यानंतर त्या दिवशीपासून लाल रंगाची साडी देवी 9 दिवस घालते. मग पहा, देवीचा जागर एका दैत्याने घातला आणि म्हणतात, आई भवानी तुझ्या कृपेने तारक भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळ आलाय